प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी एकमेकांची गळाभेट घेतली। भंडाऱ्यामधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। प्रभाकर म्हात्रे 8 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार। प्रभाकर म्हात्रे नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर। संजय राऊत यांनी नसती उठाठेव करू नये। राऊतांनी शिंदेंची पालखी वाहण्याचं काहीच कारण नाही। प्रवीण दरेकर यांची राऊतांवर टीका। भाजपच्या पायगुणामुळे माणिकराव कोकाटे मंत्री याचं भान त्यांनी ठेवावं। प्रवीण दरेकर यांचं कोकाटेंना प्रत्युत्तर। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या। सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या माजी सभापतींचं नाव। छगन भुजबळ यांनी माझ्या नादी लागू नये। मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा छगन भुजबळांना इशारा। कोण काय बोलतं याचं देणं घेणं नाही। मला ओबीसी आरक्षणाची काळजी। जरांगे यांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। छत्तीसगडच्या विजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवाद्यांच्या रायफल बंदुका देखील जप्त। पोलिसांकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। येत्या 5 वर्षांमध्ये महानुभाव पंथाच्या प्रमुख स्थळाचा विकास करू। परधर्मीयांनी केलेलं अतिक्रमण काढणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते हदगावमधील श्रीकृष्ण मंदिरामध्ये कलशारोहण। महानुभाव पंथाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। नालासोपाऱ्यामध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल। स्वप्नील बांदेकरांसह 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप। स्वप्नील बांदेकर वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक। अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन। युती धर्माची कल्पना नाही, ते म्हणजे भाजप नाही। नांदेडमधील अशोक चव्हाण यांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका।